नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 29 डिसेंबर 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. द हिंदू, लोकसत्ता, सकाळ आणि PIB हा आपला बेस आहे. अनअकॅडमीच्या ॲपवर जे आहे तर आता 1 तारखेपासून जे आहेत स्पेशल क्लासेस आपले सुरू होतील, ज्याच्यामध्ये आता आपले 1000 MCQs आधी क्लिअर झाले होते बघा. 1500 MCQ मधले ते आपण आपल्या यूट्यूबवर म्हणजेच डॉक्टर सुशील स्पॉटलाईटवर घेणार होतो 500 MCQ. आता जे आहे की राज्यसेवा प्रिलिम जे आहे ती पोस्टपोन झाल्यामुळे जे आहे तर अनअकॅडमीच्या ॲपवर आपण ती सिरीज कंटिन्यू करू, जेणेकरून अजून पुढचे जे 500 MCQs आहेत तर तुमचे इथं क्लिअर होतील. सो त्यासाठी जे आहे अनअकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डॉक्टर सुशील हा कोड वापरून तुम्ही त्याला अनलॉक करू शकता, जेणेकरून तुम्हाला जे आहे तर हे लेक्चर्स बघता येतील आणि त्याचं शेड्यूल जे आहे ते रेग्युलर याच्यामध्ये 1 तारखेपासून येईल बघा. 1 तारखेपासून आपला प्लसचा कोर्स सुरू होतो आहे इकॉनॉमीचा, सकाळी 9 वाजता. सो त्याच्यामध्ये इनरोल करण्यासाठी जे आहे प्लसच्या कोर्समध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं अपेक्षित असतं बघा. 1 वर्षासाठी 11,499, 2 वर्षाकरता 16,799. आता याच्यामध्ये आपल्या आधीचे सगळे कोर्सेस तुम्हाला बघता येतील किंवा इतर जे एज्युकेटर्स आहेत त्यांचे कोर्सेस तुम्हाला इथं बघता येतील. भारत जो आहे बघा तो चौथा लार्जेस्ट विंड पॉवर कॅपॅसिटी असणारा देश आहे जगातला, म्हणजेच है ना पवन ऊर्जा जी आहे बघा. सो पवन ऊर्जेमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो बघा. एकदा UPSC प्रिलिम्समध्ये अशाच आशयाचा एक प्रश्न विचारला गेला होता. सो कसं आहे ना की हे डिटेल जे आहेत, ही रँकिंग वगैरे जे आहे तर हा सोर्स आहे PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. सो बेसिक जे आहे की PIB हा खूपच ऑथेंटिक सोर्स आहे बघा करंटच्या याच्यामध्ये, आणि ह्या ज्या रँक्स वगैरे असतात मग हे प्रश्न तुम्हाला तिथून विचारले जातात. त्यामुळे भारत जगातला जो आहे पवन ऊर्जेच्या बाबतीत चौथा मोठा देश आहे, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कौशल्य विकास मंत्रालय जे आहे बघा तर त्यांनी जे आहे की जे बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणारे जे कारागीर आहेत बघा नागालँडमधले, तर त्यांच्याकरता जे आहे है ना नवीन गोष्टी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत की याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा की टिपिकल केन अँड बांबू है ना अशा दोन्ही याच्यापासून जे काही कलाकार तिथं वस्तू बनवतात तर त्यांना जे आहे बघा प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत जवळपास 4,000+ आर्टिसन्स जे आहेत नागालँडमधले, तर त्यांना अपग्रेड करणं किंवा त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यासंबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. आणि इथून पुढं जे आहे बघा की त्यांच्या अपग्रेडेशनसाठी, अपस्किलसाठी, त्यांचं कौशल्य अजून विकसित व्हावं याच्याकरता एक प्रोजेक्ट नागालँडमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. MCQमध्ये टिपिकली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की केन आणि बांबू आर्टिसन्स जे आहेत तर त्यांच्याकरता कोणत्या राज्याने जे आहे अपग्रेडेशनसाठीचं प्रोजेक्ट जो आहे तो सुरू केलेला आहे. सो आन्सर इज नागालँड. सो अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हळदीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. ऑब्वियसली आपण बघितलं होतं GST जे आहे तर तो लागू झाला आणि 5% GST जो आहे तो हळदीवर लागू झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सांगली बाजारामध्ये हळदीच्या दरात क्विंटल मागे जवळपास 1000 ते 1800 एवढ्या रुपयांनी जे आहे तर ती भाव कमी झालेले आहेत, भाव कोसळलेले आहेत. सो बेसिक आहे हळदीचा दर जो आहे बघा GST तिच्यावर लागल्यामुळे जे आहे तर त्याच्यामधले रेट कमी झालेले आहेत. आणि याच्यावर आता वादविवाद पण सुरू आहे की हळद जी आहे मग ती जी प्रोसेसिंग किंवा शेती उत्पाद आहे नाही आहे ते डिबेट जे आहेत ते परत सुरू आहेत बघा. शेवटी कसं आहे ना की GST वगैरे तुम्ही लावताय पण मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होता कामा नये, हा याच्यातला एक बेसिक मुद्दा आहे. कर्जाची जी रक्कम आहे बघा तिचा वापर दैनंदिन खर्चासाठी झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, हा कॅगचा ठपका आहे बघा. कसं असतं की कर्जाची जी रक्कम असते, आपण ज्यावेळेस कर्ज घेतो बघा तर ते जी रक्कम असते ती विकास कामं आणि भांडवल निर्मिती करता त्याचा वापर व्हावा असा बेसिक उद्देश आहे. परंतु सरकारने जे आहे बघा म्हणजे किती आर्थिक परिस्थिती बिकट असली तर त्या केसमध्ये जे आहे तो जो निधी आहे तो दैनंदिन जीवनात दैनंदिन जी कामं आहेत बघा तिच्यामध्ये वापरणं अपेक्षित नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे, एखादी व्यक्ती आहे तिने कर्ज कर्ज कशासाठी घेतलं होतं बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही व्यक्ती आहे, या व्यक्तीला काहीतरी व्यवसाय करायचा आहे बघा हा ना, किंवा त्या व्यक्तीला समजा फॉर एक्झाम्पल घर बांधायचं आहे, म्हणजे पायाभूत सुविधेचा विकास करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे, त्याच्यासाठी कर्ज घेऊन ती कर्जाची तिथं गुंतवणूक होणं अपेक्षित आहे. तुम्ही जर रोजचं तुमचं दैनंदिन जीवन जे आहे बघा रोटी कपडा और मकान है ना, मकान इन द सेन्स की बाबा तुमचं रुटीन बेसिक ज्या नीड्स आहेत त्याच्याकरता तुम्ही जर कर्ज घ्यायला लागला तर ते भयंकर आहे बघा. म्हणजे
आणि महाराष्ट्र शासनाने ते केलेलं आहे. 2019-20 या आर्थिक वर्षातल्या वित्तीय परिस्थितीबाबतचा कॅगचा हा अहवाल आहे. बरं, आता याच्यामध्ये दोन्ही सरकार आहेत बघा, इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे आधीचं सरकार आणि आताचं सरकार. म्हणजे 5 लाख कोटींच्या आसपास कर्जाचा बोजा जो आहे बघा, हा ना, तो राज्यावर आहे. आणि याच्यामध्ये 8 महिने जे आहेत तर देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होते. नंतरच्या याच्यात महाविकास आघाडी जे आहे 4 महिन्यात तर ते होतं. म्हणजे टोटल जे आहे 12 महिने एका वर्षाचा विचार केला तर 8 महिने जे आहे तर आधीचं सरकार आहे बघा, 4 महिने आताचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. म्हणजे असं तुम्ही एकाला कोणाला दोष देण्यात काय पॉईंट नाही, सगळे एका माळेची मणी आहे, हे याच्यातून आपल्याला क्लिअर होतं. खुल्या बाजारातून किंवा भारत सरकारकडून मिळणाऱ्या कर्जाचा वापर मुख्यत्वे विकास कामांसाठी व्हावा, ही वित्तीय शिस्त महत्त्वाची असते बघा. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. खुल्या बाजारातून किंवा भारत सरकारकडून तुम्ही जे कर्ज घेता तर त्याचा वापर जो आहे तो विकास कामांसाठी व्हावा, ही वित्तीय शिस्त महत्त्वाची आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने तीच मोडीत काढलेली आहे. 2015-16 काळामध्ये 37,798 कर्ज उभारण्यात आलं होतं बघा. पण त्यातलं 60% विकास कामं आणि 27% रक्कम आधीचं कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आली होती बघा. 2016-17मध्ये विकास कामं 53%, कर्ज फेडण्यासाठी 25%, 17-18मध्ये 55%, 32%, 19-20मध्ये विकास कामं 65% आणि 41% जुनं कर्ज, अशा पद्धतीने जे आहे बघा. सो ओव्हरऑल आता मुद्दा असा आहे, कॅगने महाराष्ट्राला काय सांगितलं? कॅगने महाराष्ट्राला सांगितलं की राज्य सरकारने अनावश्यक खर्च टाळा, महसूल अधिक्य राज्याच्या दृष्टीने वाटचाल करावी, की तुमचा कर वाढला पाहिजे, महसूल जो आहे ना, तर त्या दृष्टीने तुम्ही जे आहे गोष्टी वर्क करा. करामधून जे आहे महसूल वाढवणं जे आहे, कर आणि खरे महसूल, त्याच्यासाठी तुम्ही काम करा. आर्थिक आघाडीवर ठोस आणि लोकांना थांबवणारी धोरणं जी आहे ती असली पाहिजे. म्हणजे तुम्ही वित्तीय शिस्त पाळली पाहिजे, असा एकदम क्लिअर जो आहे तर तो सल्ला आपल्याला कॅगने दिलेला आहे. सहकारावर सरकारची पुन्हा एकदा आता एकाधिकारशाही आपल्याला दिसते बघा. कोणत्याही संस्थेवर कारवाई करण्याचे अधिकार जे आहे तर राज्य सरकारने घेतलेत स्वतःकडं. आता सहकार कायद्याच्या बाबतीमध्ये जे आहे बघा, मधल्या काळामध्ये एक कलम रद्द करण्यात आलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल. 97ची घटना दुरुस्ती आहे बघा. कारण राज्यांची परवानगी न घेता केंद्र शासनाने जे आहे जे निर्णय घेतले होते सहकारच्या बाबतीमध्ये, त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. सो सहकार कायदा जो आहे तिच्यामध्ये घटनादुरुस्तीच्या माहितीतून करण्यात आलेल्या जाचक तरतुदी ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या होत्या बघा. मग राज्याचा सहकार कायदा जो आहे त्याच्यात बदल करताना सरकारने आता पुन्हा एकदा सहकारावर एक अधिकारशाही स्थापन केलेली आहे. आणि सर्वाधिकार जे आहे सहकार संबंधी ते राज्यांनी स्वतःकडे घेतलेले आहेत. सहकारी संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप जो आहे तर तो आता विरोधक करतायत आणि त्यांनी सभात्याग पण केला होता काल जे आहे 28 तारखेला. आता ओव्हरऑल ह्या सगळ्या गोंधळात सहकार कायद्यातलं सुधारणा विधेयक जे आहे ते संमत झालेलं आहे. विधानसभेत सहकार कायद्यात सुधारणा करणारं विधेयक ज्यावेळेस संमत झालं बघा, तर पुरोगामी सरकारचा प्रतिगामी कायदा असा त्याच्यावर आरोपही करण्यात आला. सहकार कायद्यामधल्या सुधारणांमुळे या चळवळीचा लाभ होईल असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. सो ऑब्वियसली गव्हर्नमेंट जर एखादं विधेयक एखादा कायदा घेऊन येते तर त्यांचा तो क्लेमच असतो बघा की तिच्यातून फायदा काहीतरी होणार आहे. मग ते कुठलंही गव्हर्नमेंट असू दे, केंद्र असू दे, राज्य असू दे. केंद्र सरकारने जे 97वी घटना दुरुस्ती केली बघा, त्या अनुषंगाने जे आहे राज्य सरकारने 2013मध्ये सहकार कायद्याच्या विविध कलमात सुधारणा केल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे आहे तर तिच्यामध्ये जे चेंजेस सुचवले बघा, त्याच्यानुसार मग यांनी परत आता विधेयक हे करून त्याच्यात बदल केलेला आहे आणि 10 वर्षापूर्वीचे नियम जे आहेत ते परत लागू केलेले आहेत. आता करंट बेसिकमध्ये एक जे आहे बघा, सहकार ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. करंट बेसिक हा जो मुद्दा आहे की एकतर सहकार हे नवीन मंत्रालय आहे, ॲज वेल ॲज सहकार संबंधीच्या ज्या काही बाबी आहेत की ते 97वी घटना दुरुस्ती न्यूजमध्ये होती, नवं मंत्रालय, त्यामुळे तुम्ही बेसिक त्याचं करणं फार गरजेचं आहे. पॉलिटीमधून आणि सहकार इकॉनॉमिक्समधून, म्हणजे हे दोन्ही विषयाचं तुम्हाला करावं लागेल. हा तिच्यातला एक बेसिक मुद्दा बा. आता याच्यामध्ये जे आहे की सहकारी संस्थांच्या कामकाजात सुलभता आणली गेली पाहिजे, या हेतूने महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियमच्या विविध कलमामध्ये सुधारणा करण्यात आली बघा. आता फॉर एक्झाम्पल, संचालकांची संख्या 21वरून आता 25पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. 5 वर्षात संस्थेच्या सर्वसाधारण सभेला अनुपस्थित राहणाऱ्या सभासदांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवण्यात आलेला आहे बघा. म्हणजे ओव्हरऑल जे आहे की 5 वर्षात संस्थेच्या सर्वसाधारण सभेला जे अनुपस्थित राहतील तर त्यांचा जो आहे मतदानाचा अधिकार पण कायम ठेवण्यात आला होता. आधीच्या याच्यामध्ये जे होतं की तो आता म्हणजे तो अधिकार राहायचा नाही बघा. जर तुम्ही
अनुपस्थित राहत असाल सर्वसाधारण सभांना तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात 3 महिन्याची मुदतवाढ देण्याची तरतूद पण करण्यात आलेली आहे बघा. म्हणजे आता टिपिकल हे तुम्हाला MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. ह्या ज्या सगळ्या तरतुदी आहेत, 5 वर्षामध्ये एकदाही सर्वसाधारण सभेला हजर न राहणाऱ्या सभासदाचं सदस्यत्वच रद्द व्हायचं बघा पूर्वी. मात्र ही तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं शक्य नसल्यास 30 सप्टेंबरपासून पुढील 3 महिन्यांचा कालावधी वाढवण्याचे अधिकार निबंधकांना जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. सातपुडा पर्वत रांगांमधलं अश्मयुगी चित्रगृह जे आहेत तर त्या उपेक्षित आहेत. आता मध्य प्रदेशमधल्या भीमबेटकाच्या ज्या आहे बघा, ज्या काही चित्रगुफा आहेत तर ते आपल्याला माहीत आहे, आपण पुस्तकामध्ये वाचतो है ना. आता ओव्हरऑल कसं आहे ना की अमरावती जिल्ह्यामधलं मोर्शीजवळ जे आहे बघा, सातपुड्याच्या पायथ्याशी जे आहे तर काही चित्रगुहा आपल्याला दिसून आल्या होत्या. आता मोर्शी तालुक्यात सातपुड्याजवळ धारूळ नावाचं आदिवासी बहुल गाव आहे बघा. या गावाजवळ अश्मयुगीन चित्रगुहा आहेत. अमरावतीच्या 6 निसर्गप्रेमींनी भटकंती दरम्यान 2007 या चित्रगुहांचा शोध घेतला होता. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर जवळपास 35,000 इसवी पूर्व वर्षापूर्वीची ही अश्मयुगीन मानवी वस्तीस्थानं जागतिक वारसा म्हणून घोषित व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. यासाठी युनेस्कोशी पत्रव्यवहार करावा लागणार आहे. लोकप्रतिनिधींनी आवश्यक तो पुढाकार घेणं पण अपेक्षित आहे बघा. शेवटी बघा, वेगवेगळ्या प्रतलांवरून पाठपुरावा होईल तर त्यावेळेस गोष्टी वर्क होऊ शकतात. बरं, हे आता ठीक आहे, याला जागतिक वारसा वगैरे मिळणं का गरजेचं आहे, तर त्याचं बेसिक रिझन असं आहे, जागतिक वारसा स्थळाचा दर्जा जर याला मिळाला तर एक तर जे आहे बघा की जागतिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरावरून पर्यटक इथं वाढतील, गुंतवणूक वाढेल ना, याच्याकडे लक्ष राहील बघा. याच्यासाठी जे आहे आर्थिक तरतुदी होतील येत्या काळात आणि त्याचं संवर्धन होऊ शकेल, असा एक सिंपल मुद्दा जो आहे बघा. आणि हे जगाला कळलं पण पाहिजे आपला जो जागतिक वारसा आहे. आता याच्यामध्ये जे आहे रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया जी आहे, या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पण हे जे शोधकार्य आहे त्याचं सादरीकरण केलं गेलं आहे बघा. पुरातत्व जर्नलमध्ये याचं शोधलेखन प्रसिद्ध झालेलं आहे. या गुहांचा शोध घेणाऱ्यांमध्ये डॉक्टर VT इंगोले, प्रसू हिरुळकर, पद्माकर लाड, डॉक्टर मनोहर खाडे, ज्ञानेश्वर दहामे, शिरीष कुमार पाटील यांचा समावेश आहे. 2018पर्यंत ही शोध मोहीम सुरू होती आणि बरेच तपशील त्यांनी गोळा केलेला आहे बघा. 2007 ते 2018 आशिया खंडातलं भीमबेटका हे 10,000 वर्षापूर्वीचं असून त्यानंतर शोध लागलेलं हे मानवी वस्तीस्थान त्यापेक्षा जुनं आहे असा दावा आहे. 300हून अधिक शैलग्रह आणि हजाराहून अधिक शैलचित्र, कोरीव चित्र इथं आहेत. लोहयुगीन भैरव किंवा भूतनाथ तसेच काही युद्धचित्रांचा तेथील संपदेत समावेश आहे बघा. 34,000 वर्षे वास्तव केल्याच्या संशोधन याच्यामध्ये आहे की आदिमानव जो आहे, मग जागतिक पातळीवर संशोधन पत्रांचं सादरीकरण आणि पुरातत्व विभागाशी सतत पत्रव्यवहार केल्यानंतर चित्रगुहांना जागतिक नकाशात स्थान मिळणं दरम्यान सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अतिप्राचीन मानवी वस्तीस्थान जे आहे बघा, अंबादेवी रॉक शेल्टर हे नाव मिळवून देण्यातही त्यांना यश आलेलं आहे. आता याला अंबादेवी रॉक शेल्टर असं नाव देण्यात आलेलं आहे. भीमबेटकेच्या आग्नेय दिशेला 150 किलोमीटर अंतरावर हे आहे. अमरावतीपासून सुमारे 85 किलोमीटर. चित्रगुहांचा आकार 30 मीटर रुंद आणि 10 मीटर उंच आणि 10 मीटर भाग आहे बघा आतला. तर या चित्रगुहांना आर्ट गॅलरी सारखं स्वरूप देण्यात आलेलं आहे. सो बेसिक जे मुद्दे आहे याच्यातले की आता याच्यामध्ये बघा, हा परिसर भीमबेटकापेक्षा मोठा आहे. प्राण्यांची चित्र चितारण्यात इथं आलेली आहे बघा. 11 गुहा इथं शोधून काढण्यात आलेल्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये सुरुवातीला 11 नंतर 100पर्यंत गुहांची संख्या गेलेली आहे. एवढी चित्र तिथं आहेत म्हणून ते भीमबेटकापेक्षा पण तो परिसर मोठा आहे. याच्यामध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रे, वाघ, बिबट्या या प्राण्यांसह जिराफासारख्या प्राण्यांचे चित्र त्यावेळेस अश्मयुगीन मानवांनी काढून ठेवलेले आहेत. निवाऱ्यासाठी गुहांचा वापर करणाऱ्या आदिमानवांनी ही चित्र रेखाटलेली आहेत बघा. आणि मानवी समूहांच्या स्थलांतराचा इतिहास जो आहे तो या गुहा तिच्यामध्ये फार मोलाचा एक है ना मैलाचा दगड ठरवू शकतात असंही म्हटलं जात आहे. सो ओव्हरऑल जे आहे की असा जो सगळा हा मुद्दा बघा की अमरावतीजवळ जे आहे चित्रगुहा आहेत तर याला जागतिक वारसा मिळणं, याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. सो बेसिक जे आहे, मग आता तुम्हाला जे आहे बघा पेंटिंग्स जे आहेत, प्राचीन भारताचा इतिहास जो आहे बघा,
प्राचीन भारत आणि मग तिच्यातले रेफरन्स जे आहे बघा चित्रकलेसंबंधीचे ते जरा नीट बघणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात भीमबेटका जे आहे त्याचा रेफरन्स इथं आहे, तर ते आपण बघितलं पाहिजे. आता हिच्यामध्ये जे आहे बघा कुकडचा देव इथं 9, गायमुख परिसरात 2 चित्रित गुहा आहे बघा, कोसुंबला 2, अंबादेवीमध्ये 2 प्राण्यांच्या चित्राव्यतिरिक्त लहान मुलाचं आईचं चित्र सापडलेलं आहे. सो पुराणकालीन पाषाण आणि त्याच्यातली दगडी अवजारं इथं सापडलेली आहे. छिद्र करण्याचा हत्यार, टोचन पाती, खुर्चन अशी अवजारं तिथं आहेत. तुटक्या अवस्थेत असून ते अवशेष आहेत बघा तिथं. आणि त्याच्यामुळे जे आहेत की गुहा खोदलेल्या आहेत, पूर्णपणे तयार करण्याचा तिथं प्रयत्न आहे, असाही निष्कर्ष जो आहे तो काढण्यात आलेला आहे. शासकीय भरतीमध्ये सामाजिक समांतर आरक्षणासंदर्भात अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता शासकीय भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षण आणि अन्य बाबींचा अभ्यास करण्यासाठी, आरक्षण ठरवण्यासाठी भरती संदर्भातील अभ्यास गटांची स्थापना करण्यात आलेली आहे बघा. राज्यमंत्री सामान्य प्रशासन विभागाचे दत्तात्रय भरणे यांनी तसं विधानसभेत सांगितलं. आता असा प्रश्न, तारांकित प्रश्न होता बघा, हा आमदार दीपक चव्हाण यांनी प्रश्न उत्तराच्या हिच्यामध्ये जे आहेत तासात तो उपस्थित केला होता. शासकीय नोकर भरतीमध्ये आरक्षण. आता जे काही आहे बघा की तारांकित प्रश्न जो असतो बघा, हा ना, तर त्याचं काय वैशिष्ट्य असतं सांगा बरं मला. 2021चं जे इयरबुक आहे बघा, त्या इयरबुकचं पण रिव्हिजन आता आपण घेणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची ती डिमांड होती आणि है ना, राज्यसेवेसाठी जो स्पेस आपल्याला मिळालेला आहे ते पोस्टपोन जे झालं आहे, तर मग तिच्यात आपण ते करू शकतो. तर एक क्विक रिव्हिजन आपण घेणार आहोत, तिच्यामध्ये या गोष्टी होतील तुमच्या. तारांकित प्रश्न जो आहे बघा, सामाजिक आणि समांतर आरक्षण संबंधित निर्णयाचं एकत्रीकरण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग जो आहे बघा, तर त्याचे जे सचिव आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली 11 ऑगस्ट 2021 रोजी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. हिच्यामध्ये सुमंत भांगे, मनीषा कदम, गीता कुलकर्णी, सोमो महाजन, टीवा करपते यांचा समावेश आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षणासंबंध सर्वोच्च न्यायालयाचा आणि उच्च न्यायालयाचा आदेश जो आहे त्याच्यामधून निर्णयात सुधारणा करणं आवश्यक आहे किंवा कसं काय करावं लागेल यासंबंधी हा अभ्यासगट तपासणी करून शिफारसी करणार आहे. यासंबंधीची एक पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. पहिली बैठक यांची 12 नोव्हेंबर रोजी झालेली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये मृतावस्थेत T35 वाघीण जी आहे ती आढळलेली आहे. आता पोस्टमॉर्टम नंतर जे आहे त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समजेल किंवा संभाव्य कारणांचा शोध घेण्यासाठी इतर पथकं पण काम करत आहेत. T35 वाघिणीच्या अंगावर कसल्याही खानाखुणा नाही आहेत किंवा कसलं तिच्यावर अटॅक झालेला आहे असंही नाही आहे. आता महाराष्ट्रामध्ये जानेवारी 21 ते जुलै 21 या 6 महिन्यांच्या काळात 23 वाघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. विजेचा धक्का, शिकार, विषबाधा यामुळे जे आहेत तर त्या मृत्यूचं प्रमाण जे आहे तर ते वेगवेगळ्या कारणं तुमच्या समोर आहेत. सो बेसिक आता पेंच व्याघ्र प्रकल्प कुठं आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे, तर बघू येत्या काळामध्ये जे आहे तर याच्यातून काय आपल्याला येतं. T35 वाघिणी संबंधीचे मुद्दे. करोना संबंधी बघा, केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने जे आहे कोव्हॅक्स आणि कॉर्बीव्हॅक्स अशी 2 जी आहेत बघा करोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापरास मंगळवारी परवानगी दिली, म्हणजे काल. आणि विषाणूविरोधी औषध जे आहे बघा मॉल्न्यूपिराविर जे आहे तर त्यालासुद्धा जे आहे परवानगी दिलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि नोवाव्हॅक्स यांच्या संयुक्त भागीदारीतून कोव्हॅक्स बनलेलं आहे. तर हैदराबादमधल्या बायोलॉजिकल कंपनीने कॉर्बीव्हॅक्स जे आहे त्याची निर्मिती केलेली आहे आणि यांना जे आहे का केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आलेली आहे. नोवाव्हॅक्सतर्फे विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्स या लसीचं उत्पादन आणि विपणन भारत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे करण्यात येणार आहे. कॉर्बीव्हॅक्स ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली करोना प्रतिबंधात्मक तिसरी लस आहे. मोल्नुपिराविर या औषधाचं उत्पादन 13 औषध उत्पादक कंपन्या करणार आहेत आणि ज्येष्ठ आणि सहव्याधीग्रस्त रुग्णांमध्ये आपत्कालीन नियंत्रित वापरासाठी केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने ही परवानगी दिलेली आहे. कानपूर मेट्रो जे आहे बघा देशातल्या सर्वात वेगवान मेट्रोतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफर केली. कानपूर मेट्रोचं उद्घाटन त्यांनी केलं आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी हे पण त्यावेळेस उपस्थित होते. IIT मेट्रो स्टेशन ते गीतानगर असा प्रवास त्यांनी केला. जानेवारी 2022मध्ये या मेट्रोचा आणखीन एक भाग खुला होणार आहे. कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातला सर्वात वेगवान मेट्रो प्रकल्प आहे आणि कानपूर शहरामध्ये जे ट्रॅफिक होते तर त्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी कानपूर मेट्रो उभारण्यात आली.
सर्वात वेगवान मेट्रो जे आहे मेट्रो प्रकल्प. सो MCQसाठी हा मुद्दा फार प्रोन आहे. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर वर्तमानपत्र शेअर करण्यास बंदी आहे बघा. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. तर एकंदर याच्यामध्ये जे आहे बघा, वर्तमानपत्र जे आहेत दैनिक भास्कर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात DB लिमिटेड जे आहे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली होती आणि 24 डिसेंबर रोजी तिच्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिलेले आहे की बेकायदेशीरपणे आणि त्यातल्या संदर्भातले अधिकार नसताना अशा प्रकारे वर्तमानपत्र व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यास मनाई करण्यात आली. कॉपीराईटचे इश्यू करोना काळानंतर फार पुढं आलेले आहेत बघा, कारण वर्तमानपत्र खूप बॅकफूटवर गेलेली आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांच्याकडे ॲड्स नव्हत्या, प्रिंट नव्हत्या. सो त्यांनी जे आहे कॉपीराईट विरुद्ध बराच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे जे मॅसेज येतात की आम्हाला न्यूजपेपर प्रोव्हाइड करा, सो ते शक्य नाही आहे. तिच्यामुळे काय होतं आहे की सरळ सरळ इथं जे आहे कारवाई केली जाते बघा. आता हे टिपिकल व्हॉट्सअपची केस आहे. टेलिग्रामच्या बाबतीत पण सेम आहे बघा. टेलिग्राममध्ये तुम्हाला ते बऱ्याच ठिकाणी दिसलं असेल की चॅनल इन्फ्रिंजमेंट होते तुम्ही जर न्यूजपेपर प्रोव्हाइड करत असाल तर. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी नवीन एक गाडी आलेली आहे बघा आता, मर्सिडीज मेबॅक S650. मर्सिडीज मेबॅक S650 गार्ड हे नवीन मॉडेल आहे आणि आतापर्यंत लॉन्च झालेल्या कारमधील सर्वोच्च संरक्षण असणारं मॉडेल आहे. मर्सिडीज मेबॅकनी जवळपास भारतात S600 गार्ड जे आहे ते लॉन्च केलं होतं, ज्याची किंमत जी होती सुरुवातीला 10.10 कोटी होती, आता जवळपास 12 कोटीपर्यंत गेलेली आहे. 160 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड आहे बघायचा. आलिशान इंटेरियर या गाडीमध्ये आहे. आता हे जे वाहन आहे याच्या खिडकीचा आतला भाग पॉलीकार्बोनेटचा आहे आणि कारचा खालचा भाग जे आहे कोणत्याही स्फोटापासून सुरक्षित ठेवतो. S650 गार्ड बॉडी आणि खिडकी जे आहे हल्ला झाल्यास बुलेट्सचा पण सामना करू शकतात. वाहनाने प्रवास करणारे व्यक्ती 2 मीटर अंतरावर होणाऱ्या स्फोटापासून सुरक्षित असतात. म्हणजे 2 मीटर अंतरावर जर स्फोट झाला तर तुम्ही सुरक्षित राहाल गाडीमध्ये. वायू हल्ला जर झाला तर त्यापासून पण तुम्हाला संरक्षण मिळेल. सो बोईंग त्यांच्या AH-64 अपाचे अटॅक हेलिकॉप्टरसाठी जी सामग्री वापरतं त्या सामग्रीचा मर्सिडीज मेबॅक CS50मध्ये इंधनाची टाकी बनवण्यासाठी उपयोग झाला. म्हणजे AH-64 अपाचे टँक अटॅक हेलिकॉप्टरसाठी जी सामग्री आहे बघा तिच्यापासूनच याचा पण फ्यूल टँक बनतो. त्यामुळे उष्णतेने तयार होणारी छिद्र आपोआप सील करण्यास मदत होते. मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बुलेट प्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओने त्यांनी प्रवास केला होता. 2014मध्ये पंतप्रधानपदी आल्यानंतर जे आहे बघा BMW 7 सिरीज सिक्युरिटी वाहनाने त्यांनी प्रवेश केला होता. आणि आता रिसेंटली ज्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटण्यासाठी हैदराबाद हाऊसमध्ये ते गेले होते, त्यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी मेबॅक 650 गाडीतून प्रवास केला. आजचा प्रश्न घ्या बघा. इट इज आवर कलेक्टिव्ह नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्श्युअर दॅट इंडियाज कल्चर ऑफ टॉलरन्स अँड कमिटमेंट ऑफ कोएक्झिस्टन्स इज नॉट अलाउड इट टू गेट वेकन अंडर एनी सर्कमस्टन्सेस. डिस्कस. GS1 इंडियाज सोसायटी हेरिटेज जे आहे बघा, तर ओव्हरऑल जे आहे की आपली नॅशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. भारताचं जे कल्चर आहे बघा टॉलरन्स जो आहे, सहिष्णुता, कमिटमेंट आहे, बांधिलकी आहे बघा, है ना, या दोघांच्या याच्यामध्ये जे आहे की कुठल्याही सर्कमस्टन्सेसमध्ये हे वीक होता कामा नये. दुसरा एक प्रश्न आहे बघा. हार्मनी टॉलरन्स सर्वधर्म समभाव इज द सोल ऑफ इंडिया अँड युनिटी इन डायव्हर्सिटी इज द स्ट्रेंथ ऑफ द कंट्री क्रिटिकली ॲनालाइज. मग याचे रेफरन्सेस एक्झाम्पल्स देऊन तुम्ही समजून सांगण्याचे आहे. GS1 संबंधीचा इंडियन सोसायटी कल्चरचा प्रश्न आहे. हळद वाळवून पॉलिश करून बाजारात आणली जात असल्याने त्यावर किती टक्के GST आहे? 5%. राजश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेबाबत बिनचूक विधान निवडा. सामाजिक न्याय विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर करून योजनेतील शिक्षण पूर्ण केल्यावर भारत सेवा देण्याची अट रद्द केली. बरोबर. विद्यार्थ्यांना पोस्ट स्टडी वर्क व्हिसा हा 2 वर्षासाठी दिला जाणार आहे बघा. सो अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. सोगमो किंवा चांगू तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हा जो आहे बघा है ना, अरुणाचल जे आहे है ना, आय थिंक आसाम की अरुणाचल, थोडं कन्फ्युजन आहे बघा, एकदा चेक करूयात. 1 जानेवारी 2022 पासून जे आहे ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर किती टक्के GST लागू होणार आहे? तो 5% आहे.
26 डिसेंबर 2021 रोजी कोणत्या राज्याने पंचायत निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला? मध्य प्रदेश. खरं यांनी करोनाचं कारण दिलेलं आहे, पण ओबीसी आरक्षण हे बेसिक कारण आहे बघा. 2014-15 ते 20-21 मध्ये जन्मवेळच्या जन्मदराचं प्रमाण खालीलपैकी ओळखा. 918 ते 937, 914 ते 930, 910 ते 940, 930 ते 950. स्टेट हेल्थ इंडेक्सबाबत बिनचूक विधान निवडा. हेल्थी स्टेट प्रोग्रेसिव्ह इंडिया हे अहवालाचं नाव आहे. मोठ्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. बिहारचा क्रमांक मोठ्या राज्यांमध्ये शेवटचा आहे. जागतिक बँकेने हा अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सहाय्य केलं आहे. अ क ड फक्त ब फक्त ड वरील सर्व. खालीलपैकी कोणत्या चक्रीवादळामध्ये महाराष्ट्रात आर्थिक नुकसान सहन करावे लागते? क्यार, निसर्ग, तौक्ते. फक्त ब फक्त अ ब अबक. अफगाणिस्तानमध्ये महिलांना किती किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे? 100, 52, 70, 72. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन ग्रॅप खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे? दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू. सो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट 1500 MCQs जे आहेत बघा, तर याला तुमचा जो रिस्पॉन्स आहे, आणि कालपासून बरंच मॅसेजेस पण आहेत की शहरांमध्ये मिळत नाही वगैरे, तर टीम स्पॉटलाईटशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला जे आहे हेल्प करतील पुस्तक मिळवून देण्यामध्ये. 7447665769 जे आहे टीम स्पॉटलाईटचा नंबर आहे बघा, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि डॉक्टर सुशील हा जो प्रोमो कोड आहे बघा अनअकॅडमीसाठी जे आहे तर तो तुम्ही वापरू शकता. 10% ऑफ करता. 1 तारखेपासून आपली इकॉनॉमी सुरू होत आहे बघा. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.